मित्रांनो, तुम्ही म्हणता मला झोप लागत नाही. पण एक प्रामाणिक प्रश्न, रात्री झोपण्याच्या अगोदर तुम्ही किती वेळा मोबाईल वापरता? 10 मिनिट, 15 मिनिट, 30 मिनिट की 1 तास? 5 मिनिट मोबाईल वापरतो असा विचार करून आपण मोबाईल हातात घेतो, पण त्याचा 1 तास कधी होतो हे कळतच नाही. तर आज आपण पाहणार आहोत मोबाईल तुमची झोप कशी उडवतो. मोबाईल तुमची झोप कशी उडवतो आणि ते थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो. मोबाईलमधून ब्लू लाईट निघत असते, जी आपल्या मेंदूला सिग्नल देते की अजून जागायचं आहे. आपल्या शरीरामध्ये मेलॅटोनिन नावाचं एक हॉर्मोन असतं जे झोप आणतं. पण सततचा रील वापर, व्हॉट्सअप, यूट्यूब, चॅटिंग, त्याच्यामुळे आपल्या मेंदूला असं सिग्नल मिळतो की आज जागायचंच आहे, अजून जागायचंच आहे. सोशल मीडियामधील प्रत्येक रील, प्रत्येक व्हिडिओ हा एक डोपामाइन बूस्ट आपल्या शरीरामध्ये होतो, आपल्या मेंदूमध्ये होतो. म्हणजे मेंदूला असा सिग्नल जातो की अजून जागायचंच आहे, एक्साइटमेंट. आणि मेंदू विसरून जातो की आपल्याला झोपायचं आहे. मग हे सगळं थांबवण्यासाठी काय करायचं? तर पहिला उपाय, हे सगळं थांबवण्यासाठी रात्री झोपण्याच्या अगोदर 30 मिनिट किंवा 1 तास मोबाईल पूर्णपणे वापरणे बंद करायचे. सुरुवातीचे काही दिवस खूप कठीण जाईल, पण नंतर हळूहळू सवय होऊन जाईल. दुसरा उपाय, जर ते शक्य नसेल तर मोबाईलचा ब्राईटनेस थोडा कमी करायचा किंवा नाईट मोडमध्ये ठेवून मोबाईल वापरू शकता. आपण म्हणतो थोडासा अलार्म लावतो, उद्यासाठी मी अलार्म लावतो आणि मोबाईल हातामध्ये घेतो आणि रील स्क्रोल करत करत कधी 1 तास होऊन जातो कळत नाही. मग अशा कंडिशनला अलार्म लावायचा आहे त्यासाठी छोटा अलार्म यूज करा, मोबाईल दुसऱ्या रूममध्ये ठेवा. आणि तिसरा उपाय, झोपण्याच्या अगोदर काही रीडिंग्स करा, वाचन करा, एक हलकसं म्युझिक तेही ऐकू शकता. तर बघा मित्रांनो, हे उपाय करून बघा आणि बघा कशी शांत तुम्हाला झोप लागते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि मला कळवा अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला ऐकायला आवडतील, पाहायला आवडतील. धन्यवाद.